स्वातंत्र्य भारताने काय कमावले, काय गमावले. आज 15 ऑगस्ट स्वतंत्र भारत देश 75व्या वर्षात पदार्पण करत आहे. व्यक्तीच्या जीवनात हा काळ म्हणजे मोठा व्यापक अनुभव संपन्न ठरतो, परंतु देशाच्या राष्ट्राच्या दृष्टीने हा काळ तसा कमीच आहे. भारतावर अनेक आक्रमणे झाले. राजेशाही, बादशाही, सुलतानशाही, मुघलशाही, सुभेदार, सामंत, संस्थानिक व ईस्ट इंडिया कंपनीचे वसाहत म्हणजे 150 वर्षाचा ब्रिटिश अंमलाखालील गुलामगिरीचा काळ. ब्रिटिशांच्या आगमनाने औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. तसेच येथील काही लोकांना पाश्चिमात्य जीवन, विचार व आधुनिकता यांचे नुसते वारेच लागले नाही, तर प्रत्यक्ष अनुभव घेता आला. त्याचबरोबर अत्यंत अमानवी प्राचीन रूढी, प्रथा व परंपरा बदलत होत्या. हे देखील चांगली गोष्ट झाली. सत्ता कोणाची जरी असली तरी काही विशिष्ट उच्चवर्ग आपल्या कुशल कसबामुळे दरबारी फायदे घेत राहिला व त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांचे हस्तक बनून आपल्याच लोकांचे विविधांगी शोषण करीत होता. अपौरुषेय वैदिक परंपरेच्या नावाखाली चालवलेले शोषण जाचक होते, सामाजिक विषमतेत ढकलत होते. राजे, रजवाडे, पायाभूत व्यवस्था, संपत्ती निर्मिती, लढाया चढाया हे सर्वसामान्य लोकांच्या जीवावरच सुरू होते. परंतु साहजिकच शिक्षण मोजक्या विशिष्ट वर्गाच्या हातात असल्यामुळे सर्वसामान्यांनी घडवलेल्या इतिहासाला महत्त्व न देता सोयीस्कर इतिहास लिहिला गेला. प्रथमच 1927ला भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी कम्युनिस्ट पक्षाने केली. भारत देश स्वतंत्र होण्यासाठी अनेक क्रांतिकारक, विविध विचारांचे, राजकीय पक्षांचे लोक, अभ्यासक, विचारवंत, समाजसुधारक, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अशा सर्व जाती, पंथ, धर्मीयांचे, सर्वसामान्य स्त्री पुरुष या सर्वांच्या पाठिंबा व सक्रिय सहभागाने काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली सर्वव्यापक, सर्वसमावेशक असा स्वतंत्र चळवळीचा लढा उभा राहिला. क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू, बिपिनचंद्र पॉल, बाबा पृथ्वीसिंग आझाद, कॉम्रेड सूर्य सेन, कॉम्रेड डांगे, कॉम्रेड राजेश्वर राव, मुझफ्फर अहमद, शौकत अली उस्मान, बाबा सोहनी, गोदूताई परुळेकर तसेच खिलाफत चळवळीतील, मिरज खटल्यातील सहभागी, गदर चळवळीतील इप्टाचे के अब्बास, बलराज सहानी, भीष्म सहानी, के हंगल, प्रगतिशील लेखक संघ चळवळीतील फैज अहमद फैज, मुन्शी प्रेमचंद, साहिर लुधियानवी, तेलंगणा चळवळीतील, केरळातील कयूरच्या लढ्यातील, बंगाल, हैदराबाद, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश इत्यादी ठिकाणची वंदे मातरम चळवळीतील सहभागी असा फार मोठा, विशाल, अनेक ज्ञात अज्ञात लोकांचा महत्त्वपूर्ण सहभाग भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात राहिला आहे. प्रत्येकाचे श्रेय मान्य करत इतिहासाचे पुनर्लेखन व पुनर्मांडणी शास्त्रीय पद्धतीने करणे आज आवश्यक आहे. आपल्या परंपरा काय, कोणाविरुद्ध लढावे लागत आहे, कोण नडले, कोणाला नाडले गेले, त्यामागील प्रेरणा कोणत्या होत्या, लढ्यात प्रत्यक्ष सहभागाची काय परंपरा राहिली आहे, हा इतिहास आपल्याला माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हाच आपण इथपर्यंत कसे पोहोचलो ते समजेल. कारण जो इतिहास विसरला तो भविष्य घडवू शकत नाही व वर्तमानालाही न्याय देऊ शकत नाही. इंग्रजांच्या जाण्याने भारत देश म्हणून भौगोलिक व राजकीय स्वातंत्र्य मिळाले खरे, परंतु तेवढेच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे म्हणजे आर्थिक, सामाजिक, धार्मिक स्वातंत्र्य होय. हजारो वर्षापासून दबल्या व दाबल्या गेलेल्या समाजास मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढत आपल्या सामाजिक चळवळीत, स्वातंत्र्य लढ्यात प्रत्यक्ष पराक्रमाची, सहभागाची निर्भयपणे व वैचारिक कृती कोणी केली याचे सतत जागरण व स्मरण करणे आवश्यक आहे. त्याकरिता अत्यंत समंजस्यपणाने सामाजिक विषमता दूर करणे प्रथम कर्तव्य ठरत आहे. गौतम बुद्ध, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, चारवाक, संत चळवळ, समाजसुधारक महात्मा ज्योतिबा, सावित्री फुले, आगरकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे इत्यादींची कृतिशीलता समजून घेणे
अवगत करणे, अभिमान बाळगणे व गरज असेल त्या ठिकाणी चिकित्सा करत पुढे जावे लागेल. हिंदूंमध्ये धार्मिक स्वातंत्र्याबाबतीतही कधीच एकवाक्यता नव्हती व नाही. वैदिक परंपरेतील कर्मकांड अगदी वाईट पद्धतीने समाजाचे आजही शोषण करीत आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेठजी भटजी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणशाही व भांडवलशाहीचा धोका स्पष्ट दाखवून दिला होता. त्याकरिताच त्यांनी पूर्ण आयुष्य पणाला लावले. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्य दिनादिवशीच्या घटना माझ्या मते अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत व आज देखील याचा परिणाम स्पष्ट दिसत आहे. त्यातील पहिली घटना म्हणजे फोडा व राज्य करा या नीतीने धार्मिक आधारावर ब्रिटिशांनी केलेली आपल्या देशाची फाळणी. दुसरी घटना स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सामील न होता महात्मा गांधीजींचे नौखाली येथे अस्पृश्यता निवारणा कामात जुंपून घेणे. तसेच तिसरी महत्त्वाची घटना म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यावर एका विशिष्ट वर्गाने स्वातंत्र्याचा निषेध करीत आपल्याच देशाच्या स्वातंत्र्याला काळे झेंडे दाखविले. आज 21व्या शतकात माहिती तंत्रज्ञानाच्या अत्यंत वेगवान युगात देखील वैदिक तंत्रज्ञानाचा वापर करीत शोषणाचे भीतीदायक रूप मोबाईल व दूरदर्शनच्या पडद्यावर दिसत आहे. ते सुद्धा ऑलिम्पिकसारख्या जागतिक पातळीवर दखलयोग्य मैदानी कामगिरी करून दाखविल्यानंतरही. का तर म्हणे भारतीय महिला हॉकी संघात वंदना कटारिया व 8 महिला खेळाडू या दलित आहेत आणि म्हणूनच भारताचा पराभव झाला. त्यांना त्यांच्या कुटुंबियांना प्रत्यक्ष जातीवाचक शब्दांच्या भडीमाराला सामोरे जावे लागत आहे. लागोपाठ ऑलिम्पिकमध्ये PV सिंधूने 2 पदके मिळवल्यानंतर गुगलवर सर्वात जास्त शोध घेतला जात असेल तर तो तिच्या जातीचा. अशी सामाजिक स्वातंत्र्य नसल्याची उदाहरणे दिवसागणिक समोर येतात. स्वातंत्र्यानंतरची अत्यंत महत्त्वाच्या 2 घटना. त्यातील पहिली घटना म्हणजे ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर काळे झेंडे दाखविले त्याच प्रवृत्तीने राष्ट्रपित्याचा केलेला निर्घृण खून. व दुसरी घटना म्हणजे स्वकीयांचे राज्य असूनही स्वातंत्र्यप्राप्तीचे 1 दशक उलटून गेले असताना देखील अमानुष गावकुसाबाहेरील मिळणारी अमानवी वागणूक. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व अनेकांनी धारण केलेला बुद्ध धम्म. देशातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या तत्वावर आधारित राज्यघटनेने भारत हा लोकशाही देश बनला. सर्वांनाच समान स्वातंत्र्य मिळावे यासाठी काही नियम व कायदे याची बांधिलकी मानावीच लागते. त्यासाठी तर राज्यघटना आहे. हे सर्व असताना देखील सामाजिकीकरण, नागरिकीकरण, जागतिकीकरणात देखील विश्वनागरिकत्व रुजू शकले नाही वा रुजू दिले जात नाही. सर्वांचा प्रखर संघर्ष व सक्रिय लढ्याने मिळालेले स्वातंत्र्याचे मोल व मूल्य जाणून आज आजाद देश में आझादी या युवकांच्या घोषणेमध्ये मागणीमागे नेमके काय अपेक्षित आहे, आपण काय गमावले, काय कमावले आहे हे जाणून घ्यावे लागेल. या स्वातंत्र्याने प्रत्येक नागरिकांच्या मताची नोंद घेणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यानंतर आपण खरं तर खूप काही कमावले आहे. संविधानाने सर्वात मोठा लोकशाही असलेला देश बनविला. निष्पक्ष स्वतंत्र निवडणूक आयोग, सत्ता व राजकारणापासून दूर व स्वतंत्र अशी लष्करी सेना, सार्वजनिक व सरकारी मालकीचे उद्योगधंदे व धर्मनिरपेक्षता ही प्रचंड कमाई आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा विचार करिता ब्राह्मण वर्गातील पुरुषांना वैदिक धर्म कर्मकांडांची मान्यता होती व याच वर्गातील स्त्रियांना मात्र वेद पठणाला देखील परवानगी नव्हती. तसेच केशवपन वगैरे क्रूर प्रथांना सामोरे जावे लागत होते. समाजसुधारकांचे आयुष्यभराचे प्रयत्न आणि त्यात संविधानाने प्रत्येक व्यक्तीला दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, हिंदू कोड बिल इत्यादींनी सर्वांचे जीवन सुखकारक व्हायला पाहिजे. कित्येकांचे झाले देखील. देशाने काय गमावले, काय कमावले याची यादी करताना काय गमावले याची यादी मोठी होईल. विषमतेचे प्रतीक मनुस्मृती जाळली म्हणून आज समानतेची संविधानाची प्रत जाळली जात आहे. सर्वात मोठा
लोकशाही परंतु हुकुमशाही प्रवृत्ती वाढत आहेत. आर्थिक स्वातंत्र्याचा विचार करता 1% लोकांच्या हातात देशाची 70% संपत्ती एकवटली जात आहे, एकवटली गेली आहे. लोकशाहीचे संकोचीकरण, केंद्रीकरण, व्यक्तीकरण होत आहे. अभिव्यक्ती, लेखन, भाषण स्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे. सैन्य व न्याय व्यवस्थेवर राजकीय दबाव आणला जात आहे. बौद्धिक व वैचारिक पातळीवरच्या लोकांची जाणून बुजून हेळसांड व अवहेलना होत आहे. समाजातील जनमतापेक्षा सत्ताकारणातील बहुमताला महत्त्व आणले जात आहे. खोट्या प्रतिष्ठेपायी कौटुंबिक पातळीवर होणारे ऑनर किलिंगचे उदात्तीकरण अगदी देश पातळीवर होत आहे. 9 महिने शेतकरी, कामगार आंदोलन करीत असताना त्याकडे केंद्र सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यांच्या मार्गात खंदक, तारा, खिळे, अणकुचीदार लोखंडी पट्ट्या, तारेची कुंपण जणू काही शत्रू पक्ष देशावर चाल करून आलाय. अशा आविर्भावात शेतकरी अन्नदात्यास विरोध केला जातोय. आज स्वातंत्र्याच्या दिवशीही केंद्र सरकारचे लक्ष जात नाही. म्हणून काय गमावले तर ही सहृदयता, माणुसकी, संवेदनशीलता, एक नागरिक म्हणून, सामाजिक घटक म्हणून. त्याचवेळी जागतिक पातळीवर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड अशा देशामध्ये व त्यांच्या संसदेत देखील दखल घेतली गेली आणि त्यावर बोलले तर देशाची अप्रतिष्ठा होते. म्हणून IT सेलचा अगदी ऑनर किलिंगप्रमाणे शाब्दिक संहार सुरू आहे. जागतिक करोना महामारीत आरोग्यसेवेने लोकांची केलेली शारीरिक मानसिक हत्या, प्रचंड बेरोजगारी, महागाई, गत 7 वर्षाच्या काळात हजारो लोकांवर राजद्रोह व देशद्रोहाचे खटले भरले गेले. त्यापैकी अवघ्या 6-7 लोकांवर कोर्टात केसेस चालू आहेत व अन्य लोक निर्दोष सुटले आहेत. भूक निर्देशांक जागतिक क्रमवारीत अत्यंत लाजिरवाणे 107 देशांच्या यादीत आपला देश 94व्या क्रमांकावर आहे. तेव्हा आत्मनिर्भर शब्दाची भीती वाटावी अशी परिस्थिती आहे. जागतिक क्रमवारीत आनंदी निर्देशांकात आपण अगदी तळात म्हणजे 139व्या क्रमांकावर आहोत. सरकार वा सत्ताविरोधी बोलणाऱ्या हजारो लोकांची ट्विटर खाती बंद वा ब्लॉक केली जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे 4 न्यायाधीश पत्रकार परिषदेमध्ये निर्भीडपणे सांगतात की इंडियन डेमोक्रेसी इज इन डेंजर. त्यांच्यापैकीच जेव्हा एक जण सरन्यायाधीश होतो तेव्हा खरे तर लोकशाहीचे रक्षण होण्याची अपेक्षा होती. मात्र लैंगिक छळ प्रकरणामध्ये स्वतःच न्यायनिवाडा करीत सेवानिवृत्त होताच राज्यसभेचे खासदार बनतात. तेव्हा प्रश्न पडतो की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशपद मोठे आहे की राज्यसभेची खासदारकी. ही घटना निश्चितच लोकशाहीचे पतन झाल्याची लक्षणे आहेत. लोकशाही निर्देशांकाच्या क्रमवारीत ही प्रचंड घसरण म्हणजे 27व्या स्थानावरून 53व्या स्थानावर गेलो आहोत. पेगाससच्या माध्यमातून आपल्या लोकांची म्हणजे भारतीयांची विरोधी पक्षनेते, सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, CBI अशा अनेक लोकशाही रक्षकांची व संस्थांची हेरगिरी होत आहे. या आरोपावरून इतर देशांमध्ये चौकशी सुरू झाली आहे आणि आपल्या देशात संसदेत मात्र त्यावर उत्तर देण्यास सरकार तयार नाही. त्यामुळे संसदेचे अख्खे अधिवेशन वाया गेले. व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. लोकशाही देश मोठ्या संकटात असल्याचे ते निदर्शक आहे. म्हणूनच कवी साहित्यिकाने म्हटल्याप्रमाणे अब अभिव्यक्ति के सारे खतरे उठाने होंगे, तोडणे ही होंगे मठ गढ़ सब. स्वातंत्र्य दिन साजरा करताना उत्सवी वातावरणाबरोबर क्रांतिकारकांचे, स्वातंत्र्य सैनिकांचे, सुधारकांचे कृतिशील वैचारिक स्मरण करून आजच्या बिकट परिस्थितीला तोंड देण्यासाठी स्वातंत्र्य भारतात आपल्याला काय मिळाले पाहिजे त्याकरिता भूमिका घेत त्या दिशेने पाऊल टाकण्याकरता स्वातंत्र्य भारतात स्त्रियांच्या डोक्यावरील हंडे घागरी हटल्या पाहिजेत. स्त्रियांना 33% आरक्षण संसदेत मिळाले पाहिजे. स्त्री पुरुष समानतेच्या प्रवाहात दोघांनीही सामील व्हावे लागेल.
लोकांच्या कष्टाचा, घामाच्या, पैशाच्या सुरक्षेची हमी देणाऱ्या बँका पाहिजेत. शुद्ध पाणी, हवा, रस्ते, रोजगार, महागाई नियंत्रण, सक्षम सार्वजनिक आरोग्य सेवा व समान शिक्षण पाहिजे. मूलभूत हक्क मिळाले पाहिजेत. या देशाची मालकी कोणा 1-2 उद्योगपतींच्या नव्हे तर भारतीयांची होणे हीच लोकशाही व देशभक्ती आहे. मूलभूत आर्थिक व सामाजिक प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे. सत्ता कोणाची का असेना, नागरिकांचे कल्याण हेच प्रमुख उद्दिष्ट पाहिजे. आता मन की बात नको तर भारत जन की बात झाली पाहिजे. सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावी उपयोग करीत वास्तवाची, इतिहासाची, लढाऊ परंपरेची व सध्या कोण लोकांच्या बाजूने रस्त्यावर लढत आहे याचे जाणीवपूर्वक प्रबोधन करत लोकशाही मनोवृत्ती तयार करावी लागेल. आज जवळजवळ 90% अधिक लोकसंख्येचा आर्थिक कणा मोडला आहे. राजकीय अधिकार, मानवी अधिकार, नागरी अधिकार, नैसर्गिक अधिकार, सार्वजनिक आरोग्याचा अधिकार, समान शिक्षणाचा अधिकार अशा सर्वच बाजूने लोकशाहीचा संकोच होत आहे. अशा सर्वच पातळीवर स्वतंत्र देशात सर्वांना स्वातंत्र्य मिळाले पाहिजे ही रास्त अपेक्षा व त्या दृष्टीने कृती व्हावी. आम्ही भारतीय महिला फेडरेशनच्या वतीने लोकशाही वाचवा, देश वाचवा म्हणून 75व्या स्वातंत्र्यदिनी प्रतिज्ञा घेतली आहे. तसेच संविधान जीवन प्रणाली करण्यासाठी सर्व भारतीयांनी अशीच प्रतिज्ञा घ्यावी याची जाणीवपूर्वक व आग्रहाची विनंती मैं प्रतिज्ञा लेती हूँ. 15 अगस्त को 75वें स्वतंत्रता दिवस के अवसर पर हम अपने स्वतंत्रता आंदोलन की साझा विरासत, संविधान के प्रस्तावना की भावना और हमारे संविधान के मूल्यों की रक्षा करने का संकल्प लेते हैं. हम सभी जनविरोधी कानूनों को निरस्त करने के लिए अभियान चलाने का संकल्प लेते हैं और प्रत्येक नागरिक के जमानत अधिकार पर जोर देते हैं. हम मानते हैं कि सवाल करने का अधिकार और असहमति तथा विरोध का अधिकार हमारे लोकतांत्रिक, धर्मनिरपेक्ष और समाजवादी गणराज्य की नींव है. हम उन सभी विचारधाराओं, कानूनों और राज्य के कार्यों के खिलाफ अभियान चलाने के लिए प्रतिबद्ध है जो हमें विचार, विवेक, संगठित होने की स्वतंत्रता से वंचित करते हैं. भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायु हो. जय भारत, जय संविधान.